कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आयोजित कृषी व पशुधन कृषी महोत्सवास गेल्या वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर यावर्षी देखील कृषी महोत्सव दिनांक 5 ते 9 जानेवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन झाले असून या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली आहे। गेल्या वर्षी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला होता। या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांसाठी दिशा मिळाली आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पशुधन वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकंदरीतच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने उचललेलं पाऊल सकारात्मक ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे। यावर्षी देखील कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। या महोत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संजय भावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। यावेळी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे। सायंकाळी 5:30 वाजता माऊली रिंगण सोहळा तर 7:30 वाजता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे।